In the last lecture, we have recorded this output transfer from process B. Process B अकाउंट मधून जे काही आपल्याला आउटपुट मिळाले हे आपण प्रोसेस बी स्टॉक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केलंय. See this in the problem. The closing stock is to be valued at respective cost of each process. आता जो क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉकचा रेट आपल्याला दिलेला नाहीये, पण तो रेट आपण कुठला कन्सिडर करायचा आहे, तर त्या प्रोसेसमध्ये जे काही आउटपुट आपल्याला मिळालंय त्याचं जे कॉस्ट पर केजी आहे तो रेट आपल्याला क्लोजिंग स्टॉकचा रेट कन्सिडर करायचा आहे, तोच रेट इथे यूज करायचा आहे. Then we have to find out the amount. How to calculate this? Kg 6000 into rate 100 and the answer is our amount. 1000 into 100 we will get our amount. And the answer is 6 lakh. Then we have to calculate the output for process C. आता आपण ज्या ओपनिंग जो बॅलन्स ओपनिंग स्टॉक जे दिलेला आहे ते रेकॉर्ड करून झालंय, क्लोजिंग स्टॉक सुद्धा रेकॉर्ड करून झालाय आणि जे आउटपुट आलंय प्रोसेस बीचं ते आपण स्टॉक अकाउंटला इथे ट्रान्सफर करून घेतलंय. आता आपल्याला अकाउंट हे क्लोज करायचं आहे आणि जो डिफरन्स येतोय इट शुड बी ट्रान्सफर टू प्रोसेस सी अकाउंट. जो काही डिफरन्स येतोय हा प्रोसेस सी अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. तरी आपल्याला ही जी टोटल आहे डेबिट साईडच्या कॉलमची टोटल येते 36,000. आपल्याला 36,000 इथे मॅच करायची आहे. इथे डिफरन्स येतोय 30,000चा. सो डिफरन्स इज ट्रान्सफर टू प्रोसेस सी अकाउंट. सेम प्रोसेस अमाऊंट कॉलमची रिलेटेड. अमाऊंट कॉलमची टोटल येते 34,50,000. हीच टोटल आपल्याला सेकंड कॉलमला इथे क्रेडिट साईडच्या टोटल कॉलमला सुद्धा मॅच करायचे. जेवढा डिफरन्स येतोय तो डिफरन्स आपल्याला प्रोसेस 3 ला ट्रान्सफर करायचा आहे. जेव्हा डिफरन्स येतो हा आपल्याला प्रोसेस सी ला ट्रान्सफर करायचा आहे and the difference is 28,50,000. डिफरन्स जो है आपण फाइंड आउट केला 28,50,000 and should be transferred to process C account. आपल्याला प्रोसेस सी अकाउंटला हा जो डिफरन्स आहे हा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. दिस इज द प्रोसेस सी अकाउंट. जो प्रोसेस बी स्टॉक अकाउंट मधला जो डिफरन्स इथे आपण आउटपुट जे फाइंड आउट करून घेतलेलं आहे आउटपुट इन केजीज अँड अमाउंट इट शुड बी ट्रान्सफर टू प्रोसेस सी अकाउंट. प्रोसेस सी अकाउंटच्या डेबिट साईडला हे आपल्याला रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. टू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस बी इन युनिट्स आहेत 30,000 अँड अमाऊंट 28,50,000. इन द प्रॉब्लेम प्रोसेस सी अकाउंटला आता जे काही एलिमेंट्स गिवन आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. प्रोसेस मटेरियल 3,85,000, then direct labor 3 lakh, machine expenses 1,60,000 and other factory overheads 97,000. सो आपण हे रेकॉर्ड करून घेऊया. सी प्रोसेस मटेरियल 3,85,000 and direct labor 3 lakh, then machine expenses 1,50,000 and other factory overheads 97,000. Next is normal loss 40%. See normal loss चे percentage दिलेले आहेत 40%.
सो नॉर्मल लॉस 40% ऑन 30,000. जेवढे इनपुट युनिट्स आहेत त्याच्यावरती आपण नॉर्मल लॉस हा कॅल्क्युलेट करतो. सो नॉर्मल लॉस 40% ऑन 30,000 अँड द आन्सर इज आपण 40% जे आहेत हे 30,000 वर कॅल्क्युलेट करून घेऊया. 12,000 पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट केलेत. 12,000 आन्सर येत आहे. See whether it is a scrap value is given or not. Yes, here is a scrap value. स्क्रॅप व्हॅल्यू दिली की नाही प्रॉब्लेम मध्ये बघायची. जर स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली असेल तर इथे आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करावी लागणार आहे. स्क्रॅप व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचे जे काही आपला इथे आन्सर फाइंड आउट झालेला आहे त्याला. जर स्क्रॅप व्हॅल्यू नसेल तर इथपर्यंत आपला आन्सर कम्प्लिटेड. स्क्रॅप व्हॅल्यू येस, हियर इज स्क्रॅप व्हॅल्यू इज गिवन. स्क्रॅप व्हॅल्यू पर केजी इज ₹16. 16 रुपये 16. So how to calculate the amount? 12,000 into 16 rupees. Then we will get our amount. 40% आपण इथे जे कॅल्क्युलेट करून घेतलेत, जे आन्सर आलंय 12,000. या 12,000 ला स्क्रॅप व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं. स्क्रॅप व्हॅल्यू 16 रुपीज. 16 रुपीजने 12,000 ला मल्टिप्लाय करायचं. Then we will get our amount. And the amount is 1,92,000. Next is स्क्रॅप व्हॅल्यू आपण इथे घेतलेली आहे. देन सी स्टॉक अँड प्रोसेस आउटपुट. स्टॉक अकाउंट आपल्याला बनवायचंय प्रोसेस सी साठी. सो ओपनिंग अँड क्लोजिंग इथे स्टॉक दिलेला आहे. लेट्स वी विल रेकॉर्ड दिस. सो दिस इज प्रोसेस सी स्टॉक अकाउंट. ओपनिंग स्टॉक जो आहे हा डेबिट साईडला इथे रेकॉर्ड होईल. क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. फर्स्ट वी विल रेकॉर्ड द ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक मीन्स 1 जानेवारीचा जो आहे तो आणि क्लोजिंग मीन्स 31 जानेवारीचा जो आहे तो. 4,000 kgs. In kgs column, opening stock 4,000. And next, see this value of closing stock per kg. इथे व्हॅल्यू जे आहे क्लोजिंग स्टॉक साठी इथे रेट दिलेला आहे 145. सो हा रेट जो आहे या रेटने kgs 4,000 त्याला मल्टिप्लाय करायचं. रेट आपण रेकॉर्ड करून घेऊया 145. So how to calculate the amount of amount of opening stock? So 4,000 into rate 145 and जे काही आपल्याला आन्सर येणार आहे that is our amount for opening stock. So 4,000 into 145, answer is 5,80,000. In the problem next is closing stock. Closing stock इथे दिलेलं आहे 3,000 kgs. Closing stock, it should be recorded in credit side. Buy closing stock 3,000. आता व्हॅल्यू जी आहे ही फक्त ओपनिंग स्टॉकची इथे दिलेली आहे. व्हॅल्यू ऑफ ओपनिंग स्टॉक पर केजी. क्लोजिंग स्टॉकची दिलेली नाहीये. क्लोजिंग स्टॉकची रिगार्डिंग एक इन्फॉर्मेशन आहे. क्लोजिंग स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड ॲट रिस्पेक्टिव्ह कॉस्ट ऑफ इच प्रोसेस ड्युरिंग द मंथ. मीन्स प्रोसेस सी जी आहे त्याचं जे आउटपुट येईल आणि त्याची जी काही कॉस्ट पर केजी येईल त्या रेटने या सुद्धा क्लोजिंग स्टॉकला इथे मल्टिप्लाय करायचं. देन वी विल गेट द अमाऊंट. देन प्रॉब्लेम मध्ये अजून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण रेकॉर्ड करून घेऊया. आउटपुट ड्युरिंग द मंथ. आउटपुट ड्युरिंग द मंथ. आता हे जे आउटपुट आहे हे प्रोसेस सी साठीच आहे 19,000. इट शुड बी रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड ऑफ प्रोसेस सी अकाउंट 19,000. सो प्रॉब्लेम मध्ये ज्या ज्या काही जी इन्फॉर्मेशन गिव्हन आहे ती आपण इथे
रेकॉर्ड केलेली आहे. आपण आता कॅल्क्युलेट करूया एक कॉलम जे आहेत म्हणजे टोटल घेऊया अँड वी हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज ॲबनॉर्मल लॉस ऑर ॲबनॉर्मल गेन. सो त्याआधी फर्स्ट आपल्याला इथे वर्किंग नोट जी आहे ही करावी लागणार आहे. ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेन फाइंड आउट करण्याआधी जी वर्किंग नोट आहे त्यासाठी वर्किंग नोटमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इनपुट प्रोसेस मीन्स डेबिट साईडला फर्स्ट कॉलम जो आहे केजीस किंवा युनिट्स त्याची टोटल जी आहे आपल्याला घ्यायची असते. इथे टोटल इज 30,000. अमाऊंट कॉलमची आपल्याला टोटल घ्यायची आहे. अमाऊंट कॉलमची टोटल येते 37,92,000. सो इथे आपण त्यांच्या ज्या टोटल आहेत ह्या रेकॉर्ड करून घेऊया and then we will find out whether it is abnormal loss or abnormal profit, abnormal gain, sorry. आपल्याला क्रेडिट साईडच्या टोटल आहेत ह्या घ्यायच्या आहेत. क्रेडिट साईडची आपण टोटल घेऊया. क्रेडिट साईडची टोटल किती येते 31,000. सी डेबिट साईडची 30,000, क्रेडिट साईडची 31,000. जो डिफरन्स आहे हा डेबिट साईडला येतो. जेव्हा डिफरन्स डेबिट साईडला येत असेल इट इज ॲबनॉर्मल गेन and when it is abnormal gain it should be added. जेव्हा डेबिट साईडला डिफरन्स येईल तो ॲबनॉर्मल गेन आहे आणि जे ॲबनॉर्मल गेन आहे ते आपल्याला ऍड करायचं आहे. तर दोन्ही साईडच्या ज्या टोटल आहेत हे आपल्या मॅच होतील. वी हॅव टू फाइंड आउट द कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन. कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करायची आहे इथे. फर्स्ट इनपुट प्रोसेस, जे इनपुट प्रोसेस आहे हे आपण रेकॉर्ड करून घेतलंय 30,000 and 37,92,000 less normal loss 30,000 स्क्रॅप व्हॅल्यू 40. सी नॉर्मल लॉस इथे आपण फाइंड आउट केलाय इन केजीज अँड अमाऊंट 40% कॅल्क्युलेट केलं आणि त्याची स्क्रॅप व्हॅल्यू जी आहे तिने मल्टिप्लाय करून अमाऊंट सुद्धा आपण फाइंड आउट केली आहे. सो केजीज अँड अमाऊंट हे आपण लेस करून घेऊया. सो इन केजीज 12,000 and amount 1,92,000 and the expected cost of expected output is 18,000 and 36 lakh. सी जेव्हा प्रॉब्लेम मध्ये गेन अराइज होत आहे ॲबनॉर्मल गेन इट शुड बी ॲडेड, ते आपल्याला ऍड करायचंय. सो ऍड ॲबनॉर्मल गेन. ॲबनॉर्मल गेन 1,000 जो डिफरन्स आलेला आहे जे गेन आहे अराइज झालेलं आहे हे आपण ऍड करून घेतलंय. सो 18,000 प्लस 1,000 we have to calculate cost of abnormal gain. So how to calculate this? See 36 lakh into 1,000 divided by 18,000. First 36 lakh जे आहेत त्याला 1,000 ने मल्टिप्लाय करून घ्यायचे. जे काही आन्सर येईल त्याला डिवाइड करायचं 18,000 ने. And then we will get the cost of abnormal gain. And the cost of abnormal gain is 2 lakh. 36 लाखला 1,000 ने मल्टिप्लाय केलंय. जे काही अमाऊंट येते त्याला 18,000 ने डिवाइड केलंय. And answer is 2 lakh. आता आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. एक्सपेक्टेड कॉस्ट ऑफ एक्सपेक्टेड आउटपुट मध्ये ॲबनॉर्मल गेन ऍड करायचंय. देन वी विल गेट अवर ऍक्च्युअल आउटपुट. जे काही ऍक्च्युअल आउटपुट आलंय ते आपण टॅली करू शकतो. 19,000 दिलेलं आहे. आपलं सुद्धा इथे 19,000 आलंय. नेक्स्ट 36 lakh plus 2,000 and answer is 38 lakh.
तरी आपली वर्किंग नोट जी आहे ही कंप्लीट झालेली आहे. आपण अमाउंट जे आहे ते पुटअप करून घेऊया इथे. ॲबनॉर्मल गेन इन केजीज 1000 and cost of abnormal gain is 2 lakh. And next output transfer to process stock account जे output दिलेलं आहे 19,000 and amount 38 lakh. Cost of actual output 38 lakh. It should be recorded here. 38 lakh. ज्या वर्किंग नोटमध्ये आपल्याला ज्या अमाऊंट्स फाइंड आउट झालेल्या आहेत ह्या आपण इथे रेकॉर्ड करून घेतल्यात. आता आपण जे कॉलम्स आहेत ते टॅली करून घेऊया. फर्स्ट डेबिट साईडचा जो केजी कॉलम आहे तो आपण त्याची टोटल घेऊया. किती येते बघूया. 31,000. क्रेडिट साईडचा जो केजीस कॉलम आहे त्याची आपण टोटल घेऊया. 31,000. डेबिट साईडचा जो अमाऊंट कॉलम आहे त्याची टोटल घेऊया. 39,92,000. क्रेडिट साईडचा जो अमाऊंट कॉलम आहे त्याची आपण टोटल घेऊया. 39,92,000. प्रोसेस सी अकाउंट जे आहे आपलं टॅली झालेलं आहे. ते आपल्याला जे आउटपुट मिळालेलं आहे त्याचं कॉस्ट पर केजी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So how to calculate this? This 38 lakh divided by 19,000, we will get cost per kgs. And the cost per kgs is 200. कसे फाइंड आउट केलं तर 38 lakh त्याला डिवाइड करायचं आहे 19,000 ने. Then we will get cost per kg, that is 200. सो हाच रेट जो आहे हा स्टॉक अकाउंटला आपल्याला घ्यायचा आहे क्लोजिंग स्टॉकसाठी. बाय क्लोजिंग स्टॉक इथे रेट जो दिलेला आहे हा 200 येईल. कॉस्ट पर केजी जो काही दिलेला आहे तो. आणि हे जे आउटपुट आहे हे प्रोसेस स्टॉकला ट्रान्सफर केलं जात आहे. सो स्टॉक अकाउंटला आपण हे रेकॉर्ड करून घेऊया. स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल टू आउटपुट ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस बी. आउटपुट इज 19,000. rate 200 and amount 38 lakh. टोटल घेताना फक्त केजीस अँड अमाऊंट कॉलमचे आपल्याला घ्यायचे. रेट कॉलमचे काही आपण टोटल घेत नाही बिकॉज जो रेट आहे तो जस्ट कळण्यासाठी की इथे कोणत्या रेटने आपण इथे अमाऊंट काढलेली आहे. तर आपण टोटल घेत जाऊया. डेबिट साईडचा जो केजीस कॉलम आहे त्याची टोटल घेऊया. 23,000. क्रेडिट साईडचा जो केजीस कॉलम आहे त्याची टोटल घेऊया 3,000. सो इथे जो डिफरन्स येतोय आता जो डिफरन्स येतोय इट शुड बी आवर आउटपुट अँड इट शुड बी ट्रान्सफर टू फिनिश स्टॉक अकाउंट. आता इथे प्रोसेस आपली सी इथे संपते म्हणजे इथे प्रोसेस अकाउंट जे हे संपतात. सो जे काही आउटपुट येते हे फिनिश स्टॉक अकाउंटला ट्रान्सफर करायचे. डिफरन्स इज 20,000. 20,000चा डिफरन्स येतोय. बघा आपलं अकाउंट जे आहे ते टॅली झालेलं आहे. एक एक कॉलम जे आहेत हे इथे टॅली झालेत. आपण अमाऊंट कॉलम जो आहे याची सुद्धा टोटल घेऊया. रेट इथे क्लोजिंग स्टॉकचा रेट आपण घेतलाय बट अमाऊंट कॅल्क्युलेट करायची राहिली आहे. 3,000 into 200 आन्सर इज 6 lakh. ओके आता आपण अमाऊंट कॉलम जो आहे हा सुद्धा टॅली करत घेऊया. त्याची फर्स्ट डेबिट साईडची टोटल येते अमाऊंट कॉलमची 43,80,000. क्रेडिट साईडला 6 लाख येत आहेत. सो जो डिफरन्स आहे हा डिफरन्स फिनिश स्टॉकला ट्रान्सफर करायचा आहे. आउटपुट जे आहे हे आपल्याला मिळालं इथे. आपल्याला
टोटल मॅच करायचे इथे 43,80,000. जो डिफरन्स येतोय हा डिफरन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा फिनिश स्टॉक अकाउंटला. डिफरन्स इज 43,80,000. सो आपल्या इथे प्रोसेस सी स्टॉक अकाउंट सुद्धा इथे कम्प्लीट झालेलं आहे. आणि आउटपुट जे आहे हे आपण फिनिश स्टॉकला ट्रान्सफर केलंय. आता याचा आपल्याला रेट इथे फाइंड आउट करून घ्यायचा आहे. रेट कसा फाइंड आउट करणार, तर जी अमाऊंट आली आहे त्या अमाऊंटला इन केजीज 20,000 जे आहे त्याने डिवाइड करायचं. देन वी विल गेट रेट 37,80,000 divided by 20,000. Then we will get our rate. The rate is, we will find out this. $189. So here is our rate. रेट कसा आपण कॅल्क्युलेट केला, तर जेवढी अमाऊंट आलेली आहे त्याला इन केजीज 20,000 जे आहे त्याने डिव्हाइड केलंय. देन वी विल गेट अवर रेट. इथे आपला प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे.